गुड नाईट ऍडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011. महाराजांचा प्रचंड विजय असो. असो असो असो. मला सांगा राज्याची हालवाल कशी आहे? राज्याचे लय हाल चालू असून जनते हवाल दिल आहेत. ते नेहमीच आहे. हो, हो. आपल्या हिचं काय झालं? झोपू योजनेअंतर्गत तिला दिवस गेले. कुणाला? तुमच्या लाडक्या दाशीला. मी तिच्याबद्दल बोलतच नाही. मग कुणाबद्दल बोलताय? आपण नवीन विकास योजना जी सुरू केली त्याच्याबद्दल बोलतोय मी. ती विकास योजना 10 योजने दूर है. पण महाराज सांगायला वाटतो हा. आपल्या खजिन्याचा विकास लय जोरदार आणि बहारदार चालू आहे. हे लय बेस्ट झालं. हा, हा. आणि ते ह्याचं काय झालं? तो राज्याला येतोय तुमच्यासाठी बाई आणि बाटली घेऊन. कोण? तुमचा पट्टेवाला. मी त्याच्याबद्दल विचारलं नाही तुम्हाला. मग आपण विस्थापितांच्या बाबतीत जो काय पुनर्विकासाचा प्रकल्प मांडलाय त्याचं काय झालं? विस्थापित अजूनही विस्थापित आहे, पण प्रस्थापितांची पोटं आपण त्या पूर्वीप्रमाणेच भरतो आहे. ओके. तुमचे आईबाप, माझे आईबाप, झालंच तर तुमचे सासू सासरे, माझे सासू सासरे, तुमचा मेवणा, माझी मेवणी, या सगळ्यांना आपण उत्तम अशा सदनिका दिलेल्या आहेत. उत्तम. त्यात तुमची बायको ती माझी बायको. प्रधानजी, तुमची बायको जी माझी बायको असं समजून माझ्या बायकोला जे देईन तेच मी दोघींना दिलेलं आहे. हे बेस्ट झाले. धन्यवाद. म्हणजे थोडक्यात राज्याचा विकास चालू आहे. राज्याचा विकास जो अत्यंत जोरात चालू आहे महाराज. पण एक सांगण्यासारखी गोष्ट आहे, जनता लय बोंब मारतीये. घोटाळा झाला, घोटाळा झाला, घोटाळा झाला अशी जनता बोंब मारतीये. आणि त्यात त्या जनतेमधले काही समाज टंचक, काय समाज कंचुक, शब्द अवघडे आठवू द्या मला जरा. समाज कंटक लोक त्यात सामील होऊन त्यांना साथ देत आहेत आणि त्यांना आणखीन साथ देत आहेत ते मीडियावाले. त्यांना दंडुकी आहे ना, त्यांना म्हणू आम्ही टगे आहोत. ते त्यांना पटलेलं आहे, पण तरी सुद्धा जनता संतापलेली आहे. अरे जनतेची चिंता सोडा, आपला काम बनता तो खड्ड्यात गेली जनता. महाराज, अरे एक माणूस आलाय तुम्हाला भेटायचं म्हणतोय. हे असं जास्त बाहेर जाताना म्हणा आता महाराज भेटू शकणार नाहीत, कारण महाराज आणि प्रधानजी आता उत्तम अशी सल्ला मसाज करत आहेत. सल्ला मसलत करत आहेत. अहो प्रधानजी, मी त्याला सांगितलं मग? पण तो म्हणला मसलत गेली मशनात. हा. आणि प्रधानजी गेला हे. खड्ड्यात. हा. एवढंच नाही तर तो म्हणला काय? तुमच्या महाराज गेले तेल लावत भेसळीचं. असं म्हणला तो भेसळीचा. तेलाबद्दल असं बोलला तो हा. भेसळीचा. त्याला सांग तेलाबद्दल त्याला असं बोलायचं नाही. त्यालाबद्दल त्याला जो बोलला ते मी त्याला सांगतो की त्यालाबद्दल ते त्याला बोलायचं नाही, तर त्याला जाऊन सांग. सांगतो. त्यावर तो असंही म्हणला काय ते? तुमच्या महाराजांना मारतो फाट्यावर. म्हणजे नेमकं कुठं? आळे फाटा. आधी सांगायचं ना. पण मला कळत नाही कोण आहे तो बेमुरवत खोर. हॅलो. नाही हँगिंग गार्डनचा हँग ठेवा लगेच करू नका. येतोय आवाज महाराज? आवाज ओळखीचा वाटतोय महाराज. नाही शनिवार वाड्याचं झालं फायनल. शनिवार वाडा ताब्यात घेऊन टाका लगेच. नाही शनिवार वाडा महोत्सव वगैरे असलं काही करायचं नाही तिथं. लावणीचा मार करी दणक्यात गार हा कार्यक्रम करा यावर्षी. आणि हे बघा, शनिवार वाडा झाला असेल तर लगेच लाल महाल घेऊन टाका ताब्यात. आणि ती खिडकी उघडून बघा, शाहिस्ते खानाची 4 बोट कुठं सापडत येत का बघा. आय एम जोकिंग. महाराज, लाल महालाशाहीच्या गाण्यानंतर याच माणसाची बोट सापडते आता. हल्ले मोठा माणूस दिसतोय, कोण आहे बघा जरा. तेच मला एक कळत नाही. हा राजवाडा शनिवार वाडा तुम्हाला विकला कुणी? सरक बाजूला शिपुर्ड्या. बाजीराव पेशव्याने विकला. पेशवे तुम्हाला कुठं भेटले? मथुरा हॉटेल मध्ये पुणे. पेशवे हॉटेलात भेटले? हा, म्हणजे पुण्यात एखादा घरात नाही भेटला की हाटलीत भेटतो. मिसळ खाता डील झाला आमचं. म्हणजे वेनसडेला मीटिंग झाली, थर्सडेला चर्चा व्यवहार सगळा कंप्लीट झाला, आणि फ्रायडेला सॅटरडे वाडा घेऊन टाकला मी. सॅटरडे वाडा? शनिवार वाडा. हा. अरे पण पेशवे तर केव्हाच वर गेलेत. मी काय दिल्लगी करायला लागलो काय? हे बघ कागदपत्र आहेत आपल्याकडे. कायद्याने वागणारा माणूस मी. बघून घे, तुला वाचता येतं का रे? हा, मी बघ कागदपत्र. शनिवार वाडा आहे का नाही बघून घे त्याच्यात. अरे बापरे महाराज, काय बघा हस्ताक्षर. हो. आपला जो मेन तहसीलदार आहे, मेन जोगे,
त्याचीच सही आहे आणि तारीख पण बघा ना, ही 200 वर्षापूर्वीची आहे. अगदी बरोबर. ते थोडक्यात बॅकडेटेड आहे. मागून पण दिसते. मग आपला सगळा कार्यक्रम बॅक टू डेट असतो. हॅलो, काय गेट ऑफ इंडिया लगेच घेऊन टाका. नाही नाही, माझ्या घरासमोर लावा लगेच गेट ऑफ इंडिया. कड्या कुलप पाहून घेते ते, वंगण फिंगण घाला त्याचे धरायची पुढे. हा नाही नाही, करून घ्या ते डील डन. आणि गिरगाव चौपाटी लगुलग घेऊन घ्या. 1 लाख वाळूचे ट्रक तिथं दररोज गेले पाहिजेत. खपाखप वाळू उपसायची तिथली. हा आणि वाळू एकदा संपली, वाळू उपसा ना, त्याला काय, एखादा अधिकारी मध्ये आला जळून टाका त्याला. हो, वाळूची माफिया डॉन तयार करताय तुम्ही. ए नॉनसेन्स, काय अपशब्द, डॉन माफिया आणि डॉन कसले अपशब्द वापरायला लागला. अरे मुकादम म्हणाव, गुत्तेदार म्हणाव, नाही तर कॉन्ट्रॅक्टर म्हणाव. वाळूचं स्पेशल टेंडर भरून असतो वाळू उपसा. नाही नाही तुला नाही. हा ते करून टाक आणि नंतर पाण्याचे टँकर आणा, अरबी समुद्र खाली करून टाका. गावागावात द्या ना पाणी तेच प्यायला. लोकांना म्हणायचं उन्हात तानाचं खारटच असतं, प्यायचं प्या, नाही तर मला डिस्टर्ब करू नको. मग ए जा बाहेरचा बोर्ड घेऊन ये रे. हे महालात घुस. अरे काय करताय काय तुम्ही? बरा दिसतोय महाल हो. हो हो हो, तुम्ही तिकीट काढलंय का कसलं? महाल बघण्याचं? ठीक आहे, हरकत नाही. प्लीज टू सी यू. हा हाय, डोंट वरी, आय लव्ह यू. आम्ही पण आय लव्ह यू. पण मला सांगा, ह्या सगळ्यात चालल्यावर तुम्ही आणखीन काय काय घेतलं? मागच्या आठवड्यात एलिफंटा किओज विकत घेतले आणि सगळे एलिफंट आलमारीवर ठेवलेत घरात. सगळे हत्या अलमारीवर ठेवल्यानंतर पडतील ना सोंड्यावर ते. नाही नाही, खिळे मारून ठेवलेत. ते खाणार पिणार काय मग? मग कोल्हापूरचा रंकाळा तलाव घेतला पाण्यासाठी त्यांना. हो, आणि लेकरं म्हणले दिवाळीत बाबा आम्हाला मातीचा किल्ला करायचा आहे, फटाके उडवायला. म्हणलं ए अर्नाळा किल्ला घेऊन टाकला. सगळ्या ऐतिहासिक वास्तू इतिहास जमा करा म्हणलं त्याच्या. हे काय? बोर्ड उघड, शाबास. वाच काय आहे ती? मला कुठे येते वाचता? तुला येतं लिहिता? हा, मी प्रधान. काय आहे? सूचना, सदरहू दरबार हा विकला गेला असून याची मालकी आता श्री पोपट हडपकर यांची आहे. हुकमावरून. हो, कुणाच्या हुकमावरून? ग्लॅड टू मी टू लेट मी इंट्रोड्यूस यू. मी हुकमाचा एक आहे, पोपट हडपकर. दिसल ते हडप करून त्याचा पोपट करून टाकतो मी. अरे पण मला कळत नाही, आमचा दरबार तुम्हाला कुणी ऐकला? तुम्ही शिकलेला आहे. कधी ऐकला? 8वा परवाची रात्र तुमचा नटरंग झाला होता. तुम्ही अप्सरेचा डान्स बघण्यात गुंग झाला होता. रात्रीचे 12 वाजले होते. हो हो हो, काय मस्त नाचत होती. माझी की मारा. ती फारशी मस्त नाचत नव्हती, तुम्हाला जास्त झाली होती. हो, आणि त्या जास्त मध्ये मी 500 करोड तुम्हाला आणून दिले आणि तुम्ही लगेच कागदपत्र करून दिले राजवाड्याचे. फाडून टाका तो कागद. फाडायला हरकत नाही, डुप्लिकेट आहे, ओरिजिनल सेफ डिपॉझिट मध्ये आहे आपल्या. चला, तिकीट काढलेत का तुम्ही? कसली? या महालाचे. अरे काय तुमच्या संधी अधिकाऱ्यांनी कागदपत्र करून दिलेले आहेत सगळे. संपलं, विषय संपला. मग तुम्ही संधी अधिकारी नेमलेत ना, मग ते मिळेल ते संधी साधतात ते, आणि ते अधिकारी पैसे खातात, हप्ते जमा करतात. संपला विषय. शाबास, आता तुम्ही निघा इकडनं. बर, मग आता काय? चला चला चला. आणि महाराज आहेत, होय असं ना, काय करणार? महाराज असेल तर मी काय करू? ह्या पा तुम्हाला रंग महालात सुद्धा जाता येणार नाहीये. का? रंगासकट महाल विकत घेतलेला आहे मी. मग आमच्या राण्यांचे काय आता? राण्या? हो. राण्या वाड्याबरोबर स्वखुशीनं माझ्याकडे आल्या. आता काय म्हणले भीक माग्याकडं. चला निघा. चला चला. अरे थांबा. अय याचे कपडे काढ. कपाटाची किल्ली देता का? कपाटातले नाही, अंगावरचे काढायचे. कपाट गेले याचं गोडाऊन मध्ये माझ्या. हे पहा पोपटराव, मला सवय नाही असे कपडे काढायची. नाही नाही, राण्यांचे काढतो. राजाचे काढा. ए काढ रे, मदत कर त्याला. नाही नाही, असं काय पटापट करता? काढा. हे परत दिसतं काय का? इलाज नाही. शोभतं का तुम्हाला प्रधानजी? त्याला इलाज हे नाही. बघा, असं नका करू प्रधानजी. मी तुम्हाला असं कधीच पाहिलं नव्हतं. आज याला भाऊ काय अर्थ? करतो. नका नका असं, नका. याचे दागिने घे गळ्यातले काढून. हे शिपुर्ड्या सगळा गोळा करून घे, कपडे फिपडे. हा चल, शाबास, पटापट घे काढून. अरे बरं दिसतं काय? हा, डोळे केलं का? अय बिगारी, बिगारी नाही, मी राजा आहे. अशा चट्ट्या पट्ट्याच्या चड्डीवर बनवणार असते राजा.
त्याचे घे कपडे काढून हा, पाठा हा, नाही, नाही. माझे करताना काही अहो, वाटलं नाही का? पोपटराव, असं काय करता? अहो, पोपटराव, ऐकून हे घ्या. बरं आहे म्हणजे. अहो, माझं ऐकून घ्या. थोडा. पोपटराव, हा, मला काहीच बोलायचं नाही असं माझं का- काढताना काही वाटलं नाही का तुम्हाला हा चला, काढा पटापट घ्या काढून ची, मी नाही हात लावणार चल, तुम्हीच चल, काढा. पटापट काढ काढा टाइमपास ना करू सगळं कायद्यानुसार करून घेता हे कानातलं काय ठेवलंय तुझ्याकडे चल काढ रे पटापट काय दामादामानी चाललाय कारभारी दामानं दी इकडे अय शिपुर्ड्या चला लॉटे सेले राजाचे कपडे घ्या राजाच्या कपड्या बरोबर परधानाचे कपडे फी फेस्टिवल ऑफ इंडिया लॉटे सेले सीजन संपत चाललाय घाई करा गडबड करा हे काय चाललंय ह्याचं काय झालं सगळा घोटाळा करून परत विचारा हे काय चाललंय हे काय झालंय तरी दर टायमाला तुम्हाला समजावून सांगत होतो ऐकत नाही महाराज तुम्ही ऐकत नाही या राण्यांवर विश्वास ठेवला तुम्ही बदलला ना पक्ष मग आता काय करायचं आपण मला सांगा चला आता राज्यात फेरफटका मारूया ह्या अशा अवतारात नाहीतरी वेशांतर करून हिंडायचे लय हौस आहे तुम्हाला ना हो त्या कपड्यात तरी राजा म्हणून कोण ओळखत होतो तुम्हाला हो ना एक सांगू का गुपित बोला ना कपड्याशिवाय राजा म्हणजे मेकअप शिवाय नट्टी असती असताय काय चला आता चला. काय हो. चाललंय राज्यात बघूया बघूया जगी जीवनाचे सार द्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार द्यावे जाणून सत्वर जैसे जाते कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे फळ 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 गुड नाईट ऍडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011